स्वयंपाकाचा गॅस वाचवण्यासाठी सोप्या टिप्स. तुम्ही घरात वापरत असलेला LPG गॅस जर लवकर संपत असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून तुम्ही गॅस वाचवू शकता. घरगुती गॅस वाचवण्यासाठी मी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहेत. त्या पुढीलप्रमाणे. नंबर 1. अनेक वेळा आपण घाईघाईत स्वयंपाकासाठी ओली भांडी डायरेक्ट गॅसवर ठेवतो. ती उष्णतेमुळे ही भांडी पूर्णपणे सुकत जरी असली तरी या संपूर्ण प्रक्रियेत भरपूर गॅस खर्च होतो. अशा वेळी स्वयंपाक करण्यापूर्वी नेहमी सुती कापडाने भांडी पुसून घ्यावीत आणि मगच गॅसवर ठेवून स्वयंपाक करावा. यामुळे गॅस वाचणे अगदीच सोपे होऊ शकते. नंबर 2. जेव्हा तुम्ही गॅसवर अन्न शिजवण्यासाठी ठेवाल त्याआधी सर्व तयारी करून घ्या, मगच स्वयंपाकाला सुरुवात करा. बरेच लोक आधी भांडी गॅसच्या शेगडीवर ठेवतात आणि नंतर कांदे, टोमॅटो, लसूण इत्यादी भाज्या कापतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस वाया जातो. तर असे करणे पूर्णपणे टाळावे. टिप नंबर 3. अनेकदा आपण छोट्या बर्नरवर मोठं भांडे किंवा मोठ्या बर्नरवर छोटं भांडं असे ठेवतो. यामुळे गॅस भरपूर प्रमाणात वाया जातो. भांड्यांचा आकार बर्नरचा आकार एवढाच असला पाहिजे याची खबरदारी घ्यावी. तसेच जाडबुडाची भांडी वापरल्यास लवकर अन्न शिजतं आणि गॅसची भरपूर प्रमाणात बचत होते. टिप नंबर 4. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ असणे फार आवश्यक आहेत. भांड्यांवर तेल किंवा घाण साचले असल्यास उष्णता नीट व्यवस्थित सगळीकडे पसरत नाही. स्वच्छ भांड्यांमुळे अन्न लवकर शिजते आणि गॅसची पूर्णपणे बचत होते. टिप नंबर 5. डाळ, तांदूळ किंवा कडधान्य शिजवण्यापूर्वी किमान 30 मिनिटे तरी पाण्यात भिजत ठेवावी. भिजल्यामुळे दाणे मऊ होतात आणि शिजण्यासाठी सुद्धा वेळ कमी लागतो. यामुळे गॅसचा वापर कमी होऊन साधारण 20 ते 25% गॅसची आपली बचत होते. शिवाय अन्नही लवकर शिजल्यामुळे त्यातील पोषक घटकही अधिक प्रमाणात टिकून राहतात. टिप नंबर 6. स्वयंपाकासाठी शक्य असेल तिथे कुकरचा जास्तीत जास्त वापर करावा. प्रेशर कुकरमुळे गॅसची बचत होते. विशेष डाळ तांदळासाठी तर कुकरचाच वापर करावा. कुकरमुळे तयार होणाऱ्या वाफेच्या दाबामुळे अन्न कमी वेळेत आणि समान उष्णतेत शिजते आणि त्यामुळे गॅसचा वापर कमी होतो आणि वेळेचीही सुद्धा मोठी बचत होते. टिप नंबर 7. भाजी, आमटी किंवा कोणताही पदार्थ शिजवताना नेहमी भांड्यावर झाकण ठेवूनच शिजवा. झाकणामुळे उष्णता आणि वाफ भांड्याच्या आतच टिकून राहते आणि त्यामुळेच अन्न लवकर शिजते आणि गॅसचा सुद्धा वापर कमी होतो आणि स्वयंपाकासाठी लागणारा वेळही वाचतो. टिप नंबर 8. स्वयंपाक करताना आवश्यक तेवढंच पाणी वापरण्याची सवय लावा. गरजेपेक्षा जास्त पाणी घातल्यास ते उकळण्यासाठी अधिक वेळ आणि गॅस खर्च होतो. योग्य प्रमाणात पाणी वापरल्यास पदार्थ लवकर शिजतो आणि गॅसची बचतही होते. टिप नंबर 9. पदार्थाला एक उकळी आली की गॅसची फ्लेम बंद करा. सतत मोठ्या आचेवर स्वयंपाक केल्यास गॅस जास्त खर्च होतो आणि अन्न लवकर शिजत नाही. मंद आचेवर पदार्थ व्यवस्थित शिजतो आणि गॅसचीही चांगली बचत होते. टिप नंबर 10. स्वयंपाक सुरू करण्यापूर्वी भाजी चिरणे, धुणे, सोलणे किंवा मसाले तयार करणे अशी सर्व तयारी आधी पूर्ण करा आणि त्यानंतरच गॅस पेटवा. जर तुम्ही गॅस चालू ठेवून तयारी केल्यास अनावश्यक गॅस वाया जातो. आधी तयारी केल्याने वेळ आणि गॅस दोन्हीची बचत होते. टिप नंबर 11. फ्रीजमधून काढलेले काही पदार्थ थेट गॅसवर गरम करायला ठेवू नका. आधी ते काही वेळ रूम टेम्परेचरवर येऊ द्या आणि नंतरच गरम करा. खूप थंड पदार्थ गरम करण्यासाठी जास्त वेळ आणि गॅस जास्त लागतो. त्यामुळे आधी नैसर्गिकरित्या तापमान सामान्य होऊ द्या आणि नंतर पदार्थ गरम करा. अशाने गॅसची बचत होते. टिप नंबर 12. गॅसच्या फ्लेमपेक्षा खूप लहान किंवा मोठे भांडे वापरणे टाळावे. भांड्यांचा तळ गॅसच्या फ्लेम आकाराइतकाच असल्यास उष्णता थेट अन्नाला मिळते आणि गॅस वाया जात नाही. आणि योग्य आकाराचं भांडं वापरल्यास पदार्थ लवकर शिजतो आणि गॅसची पूर्णपणे बचत होते. टिप नंबर 13. गॅस पेटवल्यानंतर ज्योत निळ्या रंगाची दिसणे योग्य मानलं जातं. तर ज्योत पिवळी दिसत असेल तर बर्नरमध्ये घाण किंवा अडथळा असण्याची शक्यता असते. अशावेळी बर्नर स्वच्छ करा, कारण पिवळ्या ज्योतीमुळे गॅस पूर्णपणे जळत नाही. अनावश्यक गॅस वाया जातो. निळी ज्योत असल्यास गॅसचा वापर कार्यक्षमपणे होतो आणि बचतही होते. तर अशा प्रकारे आजच्या वाढत्या महागाईच्या काळात घरगुती खर्च सांभाळताना गॅस सिलेंडरचा वाढता खर्च अनेकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. तर रोजच्या स्वयंपाकात कळत नकळत काही सवयीमुळे गॅस जास्त खर्च होतो आणि सिलेंडर लवकर संपतो. मात्र स्वयंपाक करताना काही सोप्या स्मार्ट किचन टिप्स वापरल्या तर गॅसची मोठ्या प्रमाणात बचत होते. योग्य भांडी निवडण्यापासून ते स्वयंपाक करण्याच्या पद्धतीत छोटे बदल केल्यास वेळ, ऊर्जा आणि पैसे तीनही वाचू शकतात.
तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन टिप जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.